सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दूरवरून अगदी लातूरवरून वगैरे इथे आलेले आहेत आणि प्रचंड उत्साह बघायला मिळतोय. आपण आता उल्लेख केला भैरवनी, तर खूप मोठमोठे पुरस्कार आहेत आणि दररोज आपल्याला नवीन नवीन पुरस्कारांच्या बातम्या बघायला मिळतात. परंतु या पुरस्काराचं वैशिष्ट्य, याच्या आधीचे पण दोन सोहळे आपण बघितले तर खूपच उत्साही आणि ज्यांना असं आपण म्हणतो की ज्यांची दखल फारशी माध्यमांनी कधी घेतलेली नाही, अशा मंडळींची निवड साधारणतः या पुरस्कारासाठी केली जाते. मी आता इथे आलोय ते फक्त बालेगाव सरांना ऐकायला, शेतकऱ्याला उभं करणारे, शेतकऱ्याची व्यथा अचूक शब्दामध्ये मांडणारे, हजार निवेदनांचा प्रभाव एका कवितेच्या कवितेमध्ये एकवटून आणणारे असे आपले कवी. त्यांना अनेक विशेष प्रभू गोरेंनी लावली, परंतु शेतकऱ्यांचा कवी हेच एक मला असं वाटतं की त्यांच्यासाठी एक योग्य असं त्याचं वर्णन करण्यासाठी पुरेसं आहे. माझ्या कष्टाला किंमत द्या, भीक नको मला, फक्त माझ्या मालाला भाव द्या आणि माझ्या पाठीवर हात ठेवून लढ बाळा एवढंच म्हणा, ही त्यांची रचना आहे. आणि अगदी मनाला भिडणारी, डोळ्यांमधून आसू काढणारी अशी अत्यंत संवेदनशील रचना रचणारे कवी आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचंच मुख्य आकर्षण या कार्यक्रमाला आहे असं मला वाटतं. वसंत मुंडे सर आमचे सहकारी आहेत, खूप जुने, लोकसत्तामध्ये काम करीत असल्यापासून आम्ही सोबत आहोत आणि खूप मोठी भरारी त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये घेतली आहे. आणि म्हणून हे आधुनिक केसरी परिवार हा सगळा त्यांच्या सोबत उभा आहे. आमचं संपादकीय मंडळ त्यांच्यासोबत उभा आहे आणि या सगळ्या विचित्र डोक्याच्या लोकांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी या काळामध्ये केलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. कारण आपण बघितलं असेल की ती जी यादी आहे संपादक मंडळाची, त्याच्यामध्ये अगदी वेगवेगळी नावं आहेत की जी ज्यांचे विचार कधीच जुळू शकत नाही. परंतु अशा मंडळींना म्हणजे आमच्या एका संपादकाला दैनिक सहन करू शकत नाहीत. तिथे यांनी 19 संपादकांना एकत्र आणलं. महाराष्ट्रभरातले हे संपादक आहेत आणि हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करेन. आणि या कार्यक्रमाचं संयोजन पूर्ण प्रभू गोरे करतायत, तेव्हा त्याचं श्रेय सबंध या गोरे सरांना आहे. आम्ही नामधारी मंडळी आहोत, वसंत मुंडेंपासून आम्ही सगळे नामधारी आहोत. तर आपण काम करत असतो आपापल्या क्षेत्रामध्ये, परंतु आपली दखल कोणीतरी घ्यावी असं प्रत्येकाला वाटत असतं. एक शाबासकीची थाप पाठीशी असावी याच्यासाठी म्हणून आपण असुसलेले असतो. प्रत्येक जण पैसा कमवतो, प्रतिष्ठा पण त्या प्रमाणात त्याला समाजामध्ये मिळत असते. सचोटी ज्याच्याकडे आहे तो अत्यंत त्याचं रिकग्निशन फार लवकर होऊन जातं आणि सगळ्यांनाच ते मात्र असं रिकग्निशन मिळत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे पुरस्कार आहेत त्याच्यातून थोडं थोडं आपल्याला, कारण पुरस्कार मिळाला की थांबावा असं काही नसतं, ते आपल्याला उलट प्रोत्साहन असतं, त्याच्यातून इतरांनाही काही बोध घेता येतो. आणि म्हणून आपण या पुरस्कारासाठी ज्या ज्या पुरस्कारांची निवड झाली आहे त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आधुनिक केसरी हा दररोज आपण वाचावा. केवळ हा पुरस्कार सोहळा संपला आणि मग आपण जाऊया, तर हा जर आपण रोज वाचला तर तुम्हाला या सगळ्या मंडळींचं लिखाण तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायला मिळेल. ते प्रो गव्हर्नमेंट असेल, अँटी गव्हर्नमेंट असेल, न्यूट्रल असेल, सरकारच्या निर्णयावर टीका करणारं असेल, कधी कौतुक करणारं असेल. परंतु हे सगळं एक बुके आहे आणि हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे की एकापेक्षा जास्त संपादक या दैनिकामध्ये काम करत आहेत. त्यांना वाटते तसे त्यांचे विचार ते वेळोवेळी मांडतायत आणि कुठलीही भीडभाड ते ठेवत नाही आहेत. म्हणजे यांना एक मुक्त हस्ते लिहिण्याचं आव्हान आम्हाला करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यावं.
देण्याचा प्रयत्न चालवला आहे. हा प्रयोगाला महाराष्ट्रामध्ये किती यशस्वी होतो ते लवकरच आपल्या लक्षात येईल. तेव्हा एक एवढी विनंती करतो की दररोज हे दैनिक वाचा आणि काय त्यातले विचार आपल्याला पडतायत थोडंसं फीडबॅक पण द्या, म्हणजे आम्हाला पण काही लाईक्स आणि फॉलोअर्स मिळतील. एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू.